नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक आगळी वेगळी गोष्ट या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आता कथेला सुरुवात करू. राहुल आपले शिक्षण पूर्ण करून मुंबईत शहरात कामासाठी जातो व त्याचे आई वडिलांनी गावातील शेती विकून कर्ज फेडल्यानंतर मुंबई स्थायिक झाले होते. सुमन काकू त्याच्या शेजारी त्याला सुलोचनाबाईच्या जनरल स्टोअरमध्ये कामाची संधी मिळवून देतात. राहुल सुलोचनाबाईंना भेटतो, ज्या त्याला 17,000 रुपये पगार आणि स्पष्ट नियम सांगून कामावर ठेवतात. राहुल तिथे काम सुरू करतो. दुकानात ती काम शिकतो आणि सुलोचनाबाईच्या घरी स्टॉक ठेवण्यासाठी येणं जाणं करताना त्यांच्याशी जवळीक वाढते. सुलोचनाबाईचा नम्र स्वभाव आणि दुकानातील नियमित काम राहुलला आवडतं आणि त्याचं नवीन कामात रुटीन बसतं. स्कूटी काही अंतरावर गेल्यावर मी विचारलं, सुलोचना, तिकडे जायचं का? काल जिथे गेलो होतो. अरे नाही, आज आपण एका होलसेल दुकानात जाणार आहोत. कुठे आहे ते दुकान? चेंबूरमध्ये. अच्छा, ठीक आहे. मी चेंबूरच्या दिशेने स्कूटी चालवायला सुरुवात केली. सुलोचना माझ्या मागे बसल्या होत्या, पण मला त्यांच्या आजच्या साडीतील रूपात काहीतरी वेगळं जाणवत होतं. त्यांच्या सौंदर्याचे प्रतिबिंब माझ्या मनात तरळत होतं. मी स्कूटी हळूहळू चालवत होतो तेव्हा सुलोचना म्हणाल्या, अरे इतकी हळू चालवशील तर संध्याकाळ होईल पोहोचायला. अहो, जरा जोरात चालवली तर तुम्हाला काही त्रास होईल. रस्ताही थोडा खराब. ठीक आहे, पण एवढे हळू नको. तेवढ्यात त्या म्हणाल्या, राहुल, मला बसायला थोडी अडचण होते. एक हात तुझ्या खांद्यावर ठेवू का? मला क्षणभर काहीच कळलं नाही. हो म्हणावं की नाही, पण लगेच मी म्हणालो, हो ठेवा ना. त्यांनी त्यांच्या उजव्या हाताने माझ्या खांद्यावर हात ठेवला. तो क्षण खूप वेगळा आणि सुंदर वाटला. मी स्कूटीचा वेग थोडा वाढवला आणि आम्ही चेंबूरमध्ये पोहोचलो. सुलोचना, कुठे आहे दुकान? इकडे तिकडे उजव्या बाजूला आहे. बरं. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी स्कूटी तिकडे चालवली. एका मोठ्या होलसेल दुकानासमोर आम्ही पोहोचलो. त्यांनी स्कूटी बाजूला लावायला सांगितली. आम्ही दोघं दुकानात गेलो. सुलोचनांना काही सामान घ्यायचं होतं, पण त्याआधी त्यांचं दर बघायचे होते. त्यांनी बरंच सामान पाहिलं, दर जाणून घेतले. दुकानाचे मालक मोठे व्यापारी होते. सुलोचनांनी त्यांच्याशी बोलून लागणारे सामान बाजूला ठेवायला सांगितलं. सामान खूप जास्त होतं, स्कूटीवर नेणं शक्य नव्हतं. तेव्हा दुकानदार म्हणाला, तुमचा पत्त्यात द्या, आम्ही सगळं सामान पोहोचवतो. सुलोचनांनी होकार दिला आणि पेमेंट करून तिथलं काम आटोपलं. मग आम्ही दोघं दुकानाबाहेर आलो. सुलोचना म्हणाल्या, अरे राहुल, मला खूप भूक लागली. तुला लागली का भूक? नाही. हो, एवढी नाही. अरे चल, माझ्यासोबत काहीतरी खा. बरं राहुल, तुला काय आवडतं खायला? असं काही ठरवून नाही. भूक लागली की काही खातो मी. बरं चल, पिझ्झा खाऊया. पिझ्झा? हो चालेल. सुलोचना, पिझ्झा चालेल ना तुला? तसा खाल्लाय काय कधी? हो, एकदा खाल्लाय. मला आवडतो. मग आम्ही दोघे एका मॅकडॉनल्डच्या पिझ्झा शॉपमध्ये गेलो. मसाला खूप छान, व्यवस्था होती बसायला आणि मी सुलोचना आणि एका टेबलावर बसलो. त्यांनी पिझ्झा ऑर्डर केला. त्यांच्यासोबत काही क्षण आणि थंड पेय मागवले. हळूहळू आम्ही दोघं तो पिझ्झा संपवला. खाल्ल्यावर सुलोचना म्हणाल्या, चल राहुल, आता निघूया. आम्ही परत निघालो. ज्या रस्त्याने आलो होतो त्याच रस्त्याने जात होतो. सुलोचना पुन्हा माझ्या खांद्यावर हात ठेवून बसल्या होत्या. मी स्कूटी सुमारे 60च्या स्पीडने चालवत होतो. अचानक समोर एक छोटा खड्डा दिसला. मी तो खड्डा टाळला, पण त्याच्या पुढे लगेच आणखी एक खड्डा होता. त्या स्कूटीचे चाक गेला आणि एक जोराचा धक्का बसला. मी हँडल घट्ट पकडलं होतं, त्यामुळे मी तो झटका सहन केला. पण सुलोचना माझ्या मागे बसल्या होत्या. त्यांचा तोल बिघडला आणि त्या थेट माझ्या अंगावर येऊन धडकल्या. त्यांचं संपूर्ण शरीर मला पाठीवर जाणवलं. मी तात्काळ ब्रेक मारला. स्कूटी जागेवर थांबवली. अहो सुलोचना, सॉरी, एक खड्डा वाचवायला गेलो, पण दुसरा खड्डा समोर आलाच. ठीक आहे, काही झालं नाही. पण त्या अजूनही माझ्याशी खिटूनच बसल्या होत्या. मी हळू स्कूटी बाजूला घेतली आणि विचारलं, परत सुरू करू का? हो, चालू कर. स्कूटी बटणावर होती. मी ती पुन्हा सुरू केली, पण सुलोचना अजूनही माझ्या अगदी जवळ खिटून बसल्या होत्या. मग थोडंसं अस्वस्थ वाटत होतं, पण काय करू काही कळेना. मी हळूहळू स्कूटी चालवायला लागलो. त्यांना विचारलं, सुलोचना, व्यवस्थित बसले आहात का तुम्ही? हो, मी ठीक आहे. तुम्हाला लागलं वगैरे नाही ना? अरे नाही, थोडा झटका बसला फक्त. मला तर असं वाटत होतं की
कधी एकदा जनरल स्टोअर येतं आणि मी स्कूटी थांबवतो, कारण सुलोचना मला इतक्या खेटून बसल्या होत्या, त्यांच्या अंगाचा स्पर्श होत होता आणि स्कूटी चालवताना हालचालीमुळे माझी अवस्था अगदी अकल्पनीय झाली होती. मी आता शांतपणे काही न बोलता स्कूटी चालवत होतो. सुलोचना तशाच बसल्या होत्या. मला अपेक्षा होती की त्या थोड्या मागे सरकतील. वाटलंही होतं की त्यांना सांगावं, थोडा अंतर ठेवा, पण असं सांगणं योग्य वाटलं नाही. म्हणून काहीच न बोललो नाही. मी स्कूटी चालवत होतो आणि त्या अगदी माझ्या पाठीला चिटकून बसल्या होत्या. आजूबाजूला चालणारे लोक आणि इतर मोठ्या साखरवाले आमच्याकडे बघत होते, त्यामुळे मला थोडंसं अजून अस्वस्थ वाटत होतं. माझ्या आयुष्यात ही पहिलीच वेळ होती की कोणी स्त्री माझ्या मागे स्कूटीवर एवढ्या जवळ बसली होती. कसंबसं मन आवरून मी स्कूटी जनरल स्टोअरपर्यंत आणली आणि थांबवली. दुकानाकडे पाहिलं तर सुमन काकू उभ्या होत्या. त्यांनी आमच्याकडे पाहिलं. सुलोचना लगेच माझ्या मागे सरकल्या आणि हळू स्कूटीवरून खाली उतरल्या. मी स्कूटी दुकानाच्या बाजूला पार्क केली. सुलोचना म्हणाल्या, राहुल, मी घरीच जाते, थोडं काम आहे. मी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्यांचा चेहरा, गोरा चेहरा, पूर्णपणे लालसर झाला होता. गालावरही लाली आली होती. त्या बोलताना थोड्या लाजल्यासारख्या वाटल्या. मलाही थोडं वेगळंच वाटलं होतं. मग मी दुकानात गेलो. सुमन काकू विचारू लागल्या, कुठे गेला होतास? मी त्यांना कुठे गेलो होतो ते सांगितलं. दुपार झाली होती, त्यामुळे दुकान बंद करायची वेळ झाली. मी घरी आलो, जेवण वगैरे केलं आणि मग आराम करू लागलो. एके दिवशी नेहमीप्रमाणे सकाळी मी दुकानावर गेलो. 10 वाजायची वेळ झाली होती. मी घड्याळ पाहत होतो. सुलोचना अजून आलेल्या नव्हत्या आणि दुकानही उघडलं नव्हतं. 6:15 वाजले तरीही त्या आल्या नाहीत. मी त्यांच्या मोबाईलवर कॉल केला, पण मोबाईल स्विच ऑफ येत होता. लगेच मी सुमन काकूंना कॉल केला आणि विचारलं, सुमन काकू, दुकान अजून उघडलेलं नाही, कुठे आहेत तुम्ही? अरे, मी घरी आहे. हो का, बरं, ठीक आहे. मग मी ठरवलं सुलोचनाच्या घरी जावं. मी ताबडतोब कडे निघालो. गेट उघडून आत गेलो. दरवाजाची बेल वाजवली, पण कुणीच उघडलं नाही. दरवाजा हलवून पाहिला तर तो आतून बंद होता. पुन्हा आवाज दिला, सुलोचना कुठे आहात? आतल्या खोलीतून आवाज आला, अरे, मी इकडे आहे. मी आत गेलो तर सुलोचना पलंगावर झोपल्या होत्या. चेहरा थोडा कोमजेल वाटत होता. अंगावर फक्त नाईटी होती. पहिल्यांदाच मी त्यांना अशा अवस्थेत पाहत होतो. मी विचारलं, काय झालं? अरे, मला थोडं बरं वाटत नाही. मी कॉल केला होता, पण मोबाईल बंद येत होता. चार्जिंग संपली होती ना, आता चार्जिंगला लावला आहे. काय झालं सुलोचना? तुम्हाला डोकं दुखतंय आणि थोडं ताप आलाय. डॉक्टरांना दाखवलंय का? टॅब्लेट घेतली आहे. सुमन काकूंनी आणून दिली होती, पण तुम्ही डॉक्टरांना दाखवला होतं. नंतर जाईन, असं कंटाळा करू नका. मी किचनमध्ये गेलो, पाण्याचा ग्लास भरला आणि त्यांच्याकडे आलो. घ्या, थोडं पाणी प्या. त्यांनी 2 घोट पाणी प्यायला आणि ग्लास मला दिला. अहो, घरात बसून ताप उतरणार नाही, चला दवाखान्यात जाऊया. नको, खरंच. मी त्यांच्या हाताला हात लावला. तो खूप गरम होता. मला खात्री होती की त्यांना ताप भरलाय. अहो, एवढा ताप आहे, स्कूटीवर बसता येईल का? नाही नाही, बरं वाटत नाही. ठीक आहे, मी रिक्षा बोलवतो. माझा एक मित्र रिक्षा चालवतो, त्याला फोन केला आणि बोलावलं. मी सुलोचनांना हलक्या हाताने उठवलं, हात धरून हळूहळू बाहेर आणलं. त्या रिक्षामागे बसल्या. मी त्यांच्या शेजारी बसलो. बरं, बसलात का? व्यवस्थित. माझ्या मित्राने रिक्षा सुरू केली. सुलोचना खूप अशक्त वाटत होत्या. त्यांना बसताही येत नव्हतं. त्यांचा तोल इकडे तिकडे जाऊ लागला होता. मी माझा खांदा त्यांना टेकवला आणि त्यांना धरून बसवलं. त्या इतक्या अशक्त झाल्या होत्या की बोलतानाही त्रास होत होता. काही वेळाने आम्ही दवाखान्यात पोहोचलो. डॉक्टरांनी सुलोचनाला तपासून सांगितलं की त्यांनी सलाईन लावावी लागेल. अशक्तपणा खूप आहे आणि काही रक्ताच्या चाचण्या करून घ्याव्या लागतील. ठीक आहे सर, मी म्हणालो. डॉक्टरांनी लगेच सलाईन लावलं आणि रक्ताचे नमुने तपासण्यासाठी घेतले. मला थोडं टेन्शन आलं होतं की अचानक काय झालं त्यांना, पण डॉक्टरने इंजेक्शन दिलं आणि सलाईनमुळे काही वेळातच त्यांना थोडं बरं वाटायला लागलं. रक्ताचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आले. काही वेळ सुलोचना झोपल्या होत्या. त्यांनी थोडा आराम केला आणि उपचारामुळे त्यांची तब्येत थोडी सुधारली. मी त्यांच्या जवळ जाऊन बसलो. मी त्यांच्या जवळ जाऊन म्हणालो, सुलोचना, काही झालं नाही, टेन्शन घेऊ नका. फक्त थोडा अशक्तपणा आहे, बाकी काही नाही. संध्याकाळपर्यंत आम्ही दवाखान्यात थांबलो. मी डॉक्टरांना विचारलं, मग सुलोचनांना डिस्चार्ज देणार का? डॉक्टर म्हणाले, हो, डिस्चार्ज द्यायला काही हरकत नाही, पण जर अजून 1 दिवस ॲडमिट ठेवलं तर उपचार चांगले होतील. शरीरातील अशक्तपणा पूर्णपणे निघून जाईल.
मग त्या रात्री सुलोचनांना दवाखान्यात ॲडमिट ठेवलं. मीही दवाखान्यातच थांबलो. काही रिकामे बेड होते, पेशंट नव्हते म्हणून एका बेडवर माझ्या झोपण्याची व्यवस्था झाली. सकाळी उठलो आणि लगेच सुलोचनांना भेटलो. आज मात्र त्यांचा चेहरा खूप सुकलेला वाटत होता. त्यांना बऱ्यापैकी फरक पडत होता. मी सुलोचनासाठी चहा नाश्ता मागवला. मी त्यांच्यासोबत चहा नाश्ता केला. दुपारी 12 वाजता डॉक्टरने त्यांना डिस्चार्ज दिला आणि मग आम्ही दोघं त्यांच्या घरी परतलो. घरी यायला 1 वाजला होता. सुलोचना घरी आल्या आणि थोड्या वेळात सुमन काकूंना कॉल आला. मी त्यांना सगळी परिस्थिती सांगितली आणि दिलासा दिला की आता सुलोचनाची तब्येत बरी वाटत आहे. टेन्शन घेण्यासारखी काही नाही. मी सुलोचनांना त्यांच्या रूममध्ये झोपवलं आणि म्हणालो, तुम्ही आराम करा, मी हॉलमध्ये थांबतो. त्या म्हणाल्या, अरे नाही राहुल, तुला हवं तर तू घरी जाऊ शकतोस. अहो नाही सुलोचना, घरी जाऊन काय करणार, मी इथेच थांबतो, असं मी सांगितलं. मग त्या त्यांच्या रूममध्ये झोपायला गेल्या आणि मी हॉलमध्ये बसलो. टी व्ही सुरू केला. मस्त एक सिनेमा लावला होता. मी सिनेमा पाहत बसलो, पण रात्री झोप लागत नव्हती. त्यामुळे कधी डोळा लागला काहीच कळलं नाही. बऱ्याच वेळाने जाग आली. घड्याळाकडे पाहिलं तर चक्क 5 वाजले होते. लक्ष टी व्हीकडे गेलं, तो अजूनही सुरूच होता. मी सोफ्यावर बसलो होतो. डावीकडे पाहिलं तर सुलोचना तिथे बसल्या होत्या. मी उठून बसलो. त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि हसून विचारलं, झोप झाली का? त्यांच्या चेहऱ्यावर खूप गोड स्मित होतं. मी थोडा लाजून म्हणालो, हो झाली. अहो सुलोचना, तुम्ही कधी येऊन बसलात तिथे, सॉरी, मला झोप लागली होती. त्या म्हणाल्या, काही हरकत नाही राहुल, त्या रात्री मी तुझी झोप झाली नसेल ना म्हणूनच. हो ना सुलोचना, तिथे नीट झोपताही आलं नाही. बरं, आता तुम्हाला कसं वाटतंय? मी एकदम मस्त आहे. आता राहुल, बाथरूममध्ये जाऊन फ्रेश होऊन ये, त्यांनी सांगितलं. अहो नाही सुलोचना, माझ्या घरी जातो आता, असं म्हणत मी उठलो. अरे जा बाथरूममध्ये, मी चहा ठेवते आपल्यासाठी, त्यांनी प्रेमाने सांगितलं. मग मी बाथरूममध्ये गेलो. चेहऱ्यावर पाणी मारलं, हातपाय धुतले आणि मस्त फ्रेश झालो. परत हॉलमध्ये आलो तेव्हा सुलोचना किचनमध्ये चहा बनवत होत्या. त्यांनी कपडेही बदलले होते. एक छानसा पंजाबी ड्रेस घातला होता. चहा तयार झाल्यावर 2 कप चहा घेऊन त्या हॉलमध्ये आल्या. आम्ही दोघं सोफ्यावर बसलो आणि मस्त चहा घेतला. सोबत बिस्किटही होती. ती चहा सोबत खाल्ली. थोडा वेळ गप्पा मारत राहिलो. सुलोचनाने विचारलं, दवाखान्यात काय झालं? डॉक्टरने सांगितलं. मी सगळं व्यवस्थित विस्तारात सांगितलं. आता संध्याकाळ झाली होती. बरं सुलोचना, वेळ झाला आहे, मी निघतो. स्वतःची काळजी घ्या, वेळेवर जेवण करा आणि औषध नीट घ्या. हो राहुल, घेईन बरोबर. मी उठून उभा राहिलो. सुलोचना देखील उभ्या राहिल्या. त्या म्हणाल्या, राहुल थँक्यू, मी फक्त थोडं हसलो, पण मला कळेना काय उत्तर द्यावं. बरं सुलोचना, निघतो, मग काळजी घ्या, असं म्हणून मी वळू लागलो. पण त्या माझ्या जवळ आल्या आणि थोडं पुढे येऊन माझ्याकडे पाहत राहिल्या. मला काहीच कळेना त्या माझ्या चेहऱ्याकडे का पाहत आहेत. त्या पुन्हा म्हणाल्या, राहुल थँक्यू, आणि त्यांनी चक्क मला मिठी मारली. माझं तर काहीच कळेना असं झालं. त्यांनी घट्ट मिठी मारली आणि शांतपणे पुन्हा म्हणाल्या, थँक्यू राहुल. अहो सुलोचना, परत परत थँक्यू नका म्हणू, मला योग्य वाटत नाही. मी थोडा संकोचून म्हणालो. तरीही त्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवला होता. मी मात्र तसाच गप्प उभा होतो, हात खालीच ठेवला. मला समजलं नाही या क्षणी काय करावं. थोडा वेळ त्या तशाच उभ्या राहिल्या. मग हळूहळू मिठीतून अलग झाल्या. त्या खूप भावनिक झाल्यासारखं वाटत होत्या. त्यांच्या डोळ्यातही काहीतरी वेगळाच भाव होता, त्याबद्दल काहीतरी खास. बरं सुलोचना, काळजी घ्या, मी निघतो, असं म्हणून मी बाहेर पडलो. बूट घातले आणि घराकडे निघालो. सुलोचनाने ज्या पद्धतीने मला मिठी मारली होती तो क्षण खूपच सुखद होता. त्यांच्या डोळ्यात दिसणारी भावना वेगळीच होती, खूप आपुलकीची आणि खास. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजले होते तेव्हा मी सुलोचनाला कॉल केला आणि विचारलं, आज दुकान उघडणार आहात ना? हो नक्कीच. ठीक आहे सुलोचना, मग मी वेळेवर येईल. हो राहुल, ठीक आहे. मी वेळेवर दुकानात पोचलो. सुलोचना आज अगदी ठणठणीत होत्या. अगोदरच्या तुलनेत खूप चांगल्या दिसत होत्या. एकदा परत सुलोचना आणि मी मार्केटमध्ये गेलो होतो. तिथे त्यांनी काही सामान घ्यायचं होतं, ते घेतलं आणि परत येऊ लागलो. तेव्हा सुलोचना म्हणाल्या, अरे चल नाश्ता करू. मी म्हणालो, अहो सुलोचना, मला भूक नाही. त्या म्हणाल्या, चल ना माझ्यासोबत, खा थोडंसं, मला भूक लागली आहे. बरं ठीक आहे सुलोचना, खातो. त्या माझ्याकडे पाहून म्हणाल्या, अरे राहुल, एक सांगू का? होय बोला ना. अरे राहुल, तू मला फक्त सुलोचना म्हणत जा, मॅडम नको.
बोलत जाऊ. अहो मला सवय वाढली आहे असं बोलायची. अरे फक्त सुलोचना बोल ना, मला ते छान वाटतं ऐकायला. हो का, बरं ठीक आहे, चालेल, मी प्रयत्न करीन. आम्ही दोघांनी नाश्ता केला. मग सुलोचना म्हणाल्या मला कपडे घ्यायचे आहेत. मग आम्ही एका मोठ्या कपड्याच्या दुकानात गेलो. तिथे त्यांनी काही ड्रेस काढले आणि मला विचारू लागल्या कोणता ड्रेस घेऊ. मी म्हणालो तुम्हाला आवडेल, जो आवडेल तो घ्या. त्या म्हणाल्या तुला कोणता आवडतो ते सांग. हा चॉकलेटी रंगाचा आणि हा जांभळा रंगाचा. हा चॉकलेटी ठीक आहे, थँक्यू. त्यांनी दोन ड्रेस सिलेक्ट केले. मग त्या म्हणाल्या अरे राहुल तुझ्यासाठी काही घेणार आहे का. अहो नाही, मी नंतर घेईन. अरे प्लीज घे ना, त्या आग्रह करू लागल्या. मग मी माझ्यासाठी एक ड्रेस सिलेक्ट केला. आम्ही दोघं काउंटरवर आलो. त्या बिल द्यायला लागल्या. मी काही पैसे खिशातून बाहेर काढले, पण त्या म्हणाल्या अरे राहुल राहू दे, तुला पैसे द्यायची गरज नाही, मी देते. मी म्हणालो हो नको, पण त्यांनी ऐकलं नाही आणि माझ्या कपड्यांची बिलही त्यांनीच दिलं. मी घरी आलो आणि सुलोचनांना त्यांच्या घरी सोडलं, कारण दुपारची वेळ झाली होती आणि सुमन काकूंनी जनरल स्टोअर बंद करून घेतलं होतं. घरी आल्यानंतर आईने विचारलं ड्रेस अचानक का घेतलास. मी सांगून टाकलं की सुलोचनांना भेटायला गेलो होतो म्हणून दिला. आईच्या चेहऱ्यावर थोडा अकाल्पनीय भाव जाणवला, पण मी जास्त तिच्याकडे लक्ष दिलं नाही. माझ्या लग्नाचं वय झालं होतं, पण माझ्यासाठी मुलगी मिळत नव्हती, कारण घरची परिस्थिती एवढी चांगली नव्हती. गावात शेतीही नव्हती, त्यामुळे बरंच स्थळ बघूनही मुलींकडून नकार मिळायचा. आई वडिलांना माझ्या लग्नाचं खूप टेन्शन होतं. दिवस पुढे सरकत होते. सुलोचनांनी माझा पगार 3,000 रुपयांनी वाढून 20,000 रुपये केला होता. मीही तेवढ्याच प्रामाणिकपणे आणि मेहनतीचे काम करत होतो. एके संध्याकाळी 9 वाजता दुकान बंद करून घरी निघालो होतो, तेव्हा सुलोचना म्हणाल्या अरे राहुल आज माझ्या घरी जेवायला चल. मग घरी जा. अहो नको. अरे चल ना, त्यांनी आग्रह केला म्हणून मी त्यांच्या घरी गेलो. स्वयंपाक आधीच तयार होता. आंब्याचे दिवस असल्याने आमरस, पुरी आणि एक भाजी असा छान स्वयंपाक त्यांनी केला होता. आम्ही दोघांनी एकत्र जेवण केलं. त्यांनी भांडी किचनमध्ये ठेवली. आम्ही दोघे सोफ्यावर येऊन बसलो. टीव्ही सुरू होता, त्यावर गाण्याचं चॅनल लागला होता. एक गाणं संपलं आणि दुसरं गाणं झालं. ते गाणं खूप रोमॅन्टिक होतं. अगर तुम मिल जाओ जमाना छोड़ देंगे हम, तुम्हें पाकर जमाने से भर से रिश्ता तोड देंगे हम. गाण्यात बरेच रोमॅन्टिक सीन चालू होते. सुलोचना आणि मी एकमेकांशी बोलत होतो, पण माझं लक्ष टी व्हीकडे होतं. हे होतं मात्र आता मला त्या गाण्यातील दृश्यांकडे त्यांच्यासमोर पाहणं खूपच अस्वस्थ करत होतं. मला कसं तरी विचित्र वाटू लागलं. मी उठून उभा राहिलो आणि म्हणालो चल सुलोचना, मी निघतो आता. अरे थांब ना, इतक्यात का निघतोस. बराच वेळ झाला होता. घड्याळाकडे पाहिलं, रात्रीचे 6:15 10 वाजले होते. मी सुलोचनाच्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर हलकीशी नाराजी स्पष्ट दिसत होती. अहो काय झालं, मी विचारलं. अरे राहुल थांब ना, कितीतरी दिवसांनी असं वाटतं की तुझ्याशी निवांत बोलावं. बस जरा. मला त्यांना नाराज करायचं नव्हतं. मी तसाच थोडा वेळ उभा राहिलो. त्या देखील उठून उभ्या राहिल्या आणि माझ्याजवळ आल्या. त्यांना डोळ्यात डोळे टाकून माझ्याकडे पाहिलं. मला काही सुचत नव्हतं. या क्षणी काय करावं समजत नव्हतं. मी पटकन चेहरा दुसरीकडे वळवला, पण त्या माझ्या अगदी जवळ आल्या. त्यांनी माझा हात आपल्या हातात घेतला आणि एकदम माझ्याजवळ उभे राहिले. मी पुन्हा त्यांच्या डोळ्यात पाहिलं. आज त्यांचा मूळ पूर्णपणे वेगळा भासत होता. त्यांच्या गालावर लालसरपणा आला होता. टी व्हीवर अजूनही ते रोमॅन्टिक गाणं सुरूच होतं. नायिका एकमेकांना किस करत होते. माझ्या मनात गोंधळ उडाला. काय करावं काही समजत नव्हतं. सुलोचनाने माझा हात धरला आणि मला अगदी जवळ सोफ्याच्या खेचून बसवलं. त्या माझ्या शेजारी येऊन बसल्या. पुढच्या क्षणी त्या माझ्या अगदी जवळ आल्या. त्यांनी हळुवारपणे त्यांचा एक हात माझ्या खांद्यावर ठेवला आणि सावकाश आपला चेहरा माझ्या चेहऱ्याकडे झुकवू लागल्या. त्यांचे ओठ गुलाबी आणि मोहक होते. क्षणभरातच ते ओठ माझ्या ओठांच्या अगदी जवळ आले आणि अचानक त्यांनी स्वतःहून मला किस केलं. त्या माझ्या ओठांवर ओठ टेकवत प्रेमळच चुंबन देऊ लागल्या. मी गोंधळून गेलो. थोडा मागे सरकलो. त्यांनी आपला हात हलक्या हाताने बाजूला केला आणि थोडं पुढं थांबून विचारलं राहुल काय झालं. काही विनसल्यासारखं वाटतंय तुला. सुलोचना काय करत आहात तुम्ही. मी थोडा गोंधळल्यासारखा आवाजात विचारलं. अरे राहुल काही चुकीचं वाटतं का तुला. वाईट वाटलं का माझ्या वागण्यामुळे. नाही पण सुलोचना तुमच्यात आणि माझ्यात खूप अंतर आहे. कसलं अंतर.
राहुल, काय वेगळं आहे आपल्यात? तुम्ही इतक्या श्रीमंत आणि मी एक गरीब मुलगा, असं कसं काय म्हणतोयस? मग काय झालं? मी तुला आवडत नाही का? नाही म्हणजे मला मग काय? असं म्हणत त्या पुन्हा माझ्याजवळ सरकल्या. त्यांनी माझा हात आपल्या हातात घेतला. शांतपणे म्हणाल्या, राहुल, एक सांगू का? हो, बोला. तुम्हाला खूप आवडतोस. कधी आणि कसं तुझ्यावर प्रेम झालं कळलंच नाही. प्रेमात गरीब श्रीमंती पाहत नसतात. प्रेम निस्वार्थ असतं. जिथे पैशामुळे माणसे एकत्र येतात तिथे ते प्रेम नसतं, तो सौदा असतो. त्या माझ्या डोळ्यात डोळे घालून म्हणाल्या, राहुल, माझ्यातही काही कमीपणा आहे. मी तुला आवडत नाही का? नाही सुलोचना, तसं नाही. मी काही बोलणार तोवर त्यांनी मला जवळ ओढलं आणि पुन्हा एकदा माझ्या ओठावर ओठ टेकवले. त्या मला हळूवार किस करू लागल्या. मला सुलोचना खूप आवडायच्या, पण मी कधीच विचार केला नव्हता की त्यांच्याशी आणि माझ्यात असं काही प्रेमाचा संबंध येईल. मी एक सामान्य गरीब कुटुंबातील मुलगा, दिसायलाही फारसा विशेष नाही. त्यांच्याशी प्रेम करायचं स्वप्न कधी पाहिलंच नव्हतं. पण आज स्वतःहून त्यांनी आपलं प्रेम व्यक्त केलं होतं. त्या माझ्या मिठीत लीन झाल्या. त्यांच्या बोटांनी माझे केस हळुवारपणे स्पर्श करू लागले आणि मी अजूनही तसाच दगडासारखा शांत बसलो होतो. त्यांच्यासोबत स्वतःहून काही करायची माझ्यात अजूनही हिंमत नव्हती. त्या काही वेळ तशाच माझ्या मिठीत राहिल्या आणि मग शांतपणे मागे सरकल्या. माझ्याकडे पाहत त्याने विचारलं, काय झालं राहुल? मी काही चुकीचं मागितलं का? असं का गप्प आणि दगडासारखा बसलाय? माझ्यावर प्रेम नाही का तुझं? त्या शांत आवाजात म्हणाल्या, अहो, तसं काही नाही. मी थोडं गोंधळून उत्तर दिलं. मग असं का वागतोस माझ्याशी? मला प्रेमाने जवळ घेणं जमत नाही का तुला? मी काहीच बोललो नाही. सॉरी राहुल, कदाचित तुला काही गैरसमज झाला असेल. सुलोचनांचा चेहरा माझ्या अगदी जवळ येत होता. त्यांचा श्वास माझ्या गालाला हलके स्पर्शून जात होता आणि माझ्या पूर्ण अंगातून एक विचित्र ऊब पसरत होती. मी स्तब्ध झालो होतो. काहीच सुचत नव्हतं. त्या हळूवार माझ्या गालावरून हात फिरवत म्हणाल्या, राहुल, तू आहेस ना माझ्यासोबत? मी काही बोलू शकलो नाही, फक्त मान हलवली. त्यांच्या आवाजात अशी एक मृदू कंप होती की माझं मन पूर्ण वितळून गेलं. पुढच्या क्षणी त्यांनी माझ्या खांद्यावरून हात सरकवत माझ्या दोन्ही गालांना हलकेच धरलं आणि माझ्या डोळ्यांत पाहत राहिल्या. त्या नजर काढता येत नव्हती. माझं हृदय एवढ्या जोरात धडधडत होतं की त्यांनाही ऐकू यावं असं मला वाटत होतं. त्या सावकाश माझ्याकडे झुकल्या आणि त्यांचे ओठ माझ्या ओठांना अगदी हलके स्पर्शून गेले. मी श्वासही थांबला होता. क्षणभर काहीच हालचाल झाली नाही, पण पुढच्या क्षणी त्यांनी पुन्हा त्याच जागी हलकासा चुंबन दिलं आणि मी पूर्णपणे हरवलो होतो. माझा हात नकळत त्यांच्या कमरेला स्पर्शून गेला आणि त्या आणखी माझ्या जवळ आल्या. दोघांचं शरीर जणू एकमेकांत विरघळत होतं. त्या माझ्या छातीवर डोकं टेकवून बसल्या होत्या. बाहेर पावसाचे हलके आवाज येत होते. खोलीत फक्त टीव्हीची मंद रोषणाई आणि त्या पावसाचा सुगंध आम्हाला वेढून होता. त्या माझ्या शर्टचा हळूच धरून म्हणाल्या, राहुल, मला माहीत नाही का, पण तुझ्याजवळ असलं की मला खूप सुरक्षित वाटतं. माझं मन भरून आलं होतं. त्यांच्या केसांचा सुगंध माझ्या चेहऱ्यावर येत होता. त्या अजून मला बिलगल्या आणि मीही हळूवार माझा हात त्यांच्या पाठीवरून फिरवला. त्या थोडं वर पाहत माझ्या चेहऱ्याकडे पुन्हा झुकल्या आणि यावेळी चुंबन अधिक खोल होतं. त्यांच्या हाताने माझ्या मानेमागे धरलं होतं आणि मी हळूच त्यांना जवळ घेतलं. तेवढ्यात त्या थोड्या लाजून माझ्या छातीवर हात ठेवून म्हणाल्या, बस, थोडं थांबूया राहुल. मी हळूच हसलो आणि त्यांच्याकडे पाहिलं. त्या चेहरा लाजेने लाल झाला होता. गालावर अजूनही हलकीशी लालसर छटा होती. त्यांनी माझा हात हातात घेतला आणि म्हणाल्या, राहुल, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे, पण आज नाही, उद्या सांगीन. मी म्हणालो, का आज नाही? त्या हलकेच हसल्या आणि म्हणाल्या, कारण आजच्या भावना खूप वेगळ्या आहेत, बोलण्यापेक्षा जास्त जाणवत आहेत. त्या शब्द ऐकून माझ्या अंगात एक वेगळेच शहारे उठले. त्या माझ्या खांद्यावर डोकं टेकवून बसल्या आणि आम्ही दोघं तसंच काही वेळ शांत राहिलो. त्यांच्या शरीराची ऊब माझ्या अंगातून वाहत होती. रात्री बराच वेळ झाला होता आणि त्या माझ्या हातात हात गुंफून बसल्या होत्या. मग सावकाश त्या म्हणाल्या, राहुल, आज इथेच बस ना थोडा वेळ. मी म्हणालो, मी आहेच सुलोचना, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. त्यांनी पुन्हा माझ्या खांद्यावर डोकं ठेवून डोळे मिटले. मला वाटलं त्या झोपल्या असतील, पण त्यांनी हलक्या आवाजात म्हणालं, राहुल, मला भीती वाटू लागली आहे. मी घाबरलो म्हणून मी नाही, पण मी तुला गमावण्याची भीती. वेगळीच शांतता पसरली. त्यांच्या त्या वाक्यानं माझं हृदय धडधडू लागलं. मी हळूच त्यांच्या हातावर हात ठेवला. तेव्हा त्या डोळे उघडून माझ्याकडे पाहू लागल्या आणि म्हणाल्या,
उद्या तुला सगळं सांगेन, फक्त आज माझ्याजवळ बसून राहा. मी तसाच त्यांच्याजवळ बसलो. त्यांच्या श्वासाचा मंद स्पर्श अजूनही माझ्या मानेला जाणवत होता आणि त्या रात्रीच्या त्या क्षणात आमच्यात काहीतरी बदलून गेलं होतं. काहीतरी खूप खोल, खूप वेगळं आणि खूपच खास. उद्या त्या काय बोलणार होत्या, काय दडलेलं होतं त्यांच्या मनात. रात्रीच्या त्या शांत वातावरणात आम्ही दोघं एकमेकांच्या जवळ बसलो होतो आणि माझ्या मनात फक्त एकच प्रश्न फिरत होता, सुलोचना उद्या काय सांगणार? त्यांचं माझ्या हातावरच हलकंसं स्पर्शून जाणारं बोट, त्यांच्या श्वासांचा हळूवार उष्ण स्पर्श आणि त्यांच्या शरीराची ऊब, सगळं माझ्या मनात एक वेगळीच भावना निर्माण करत होतं. सकाळ झाली. त्या आधीच उठल्या होत्या. त्या खिडकीजवळ उभ्या राहून पावसाकडे बघत होत्या. मी डोळे उघडताच माझी नजर त्यांच्यावर गेली. केसांवर हलक्या प्रकाशाचा झगमगता असलेला सोनेरी किनारा दिसत होता. त्यांनी मागे वळून माझ्याकडे पाहिलं आणि हलकंसं हसल्या. त्या हसण्यात पण काहीतरी दडलेलं होतं. मी उठून त्यांच्याजवळ गेलो आणि म्हणालो, सुलोचना, आज सांगणार ना तुम्ही? कालच त्या एकदम शांत झाल्या. मग माझ्याकडे वळल्या आणि माझा हात हातात घेतला. राहुल, त्याआधी माझं ऐक आणि मध्ये न बोलता मी मान हलवली. त्या खूप हळू आणि मृदू आवाजात बोलू लागल्या, राहुल, माझ्या आयुष्यात काही जखमा आहेत ज्या मी कोणाला सांगितल्या नाहीत. त्या जखमानं मला असं बनवलंय आणि मला भीती वाटते खूप जास्त, कारण तुझ्याकडे बघितलं की मला असं वाटतं की मी पुन्हा जगू शकते, पण मी तुला काही सांगितलं तर कदाचित तू दूर जाशील. त्यांच्या डोळ्यात हलकीशी भीती आणि ओल दिसत होती. मी त्यांचा हात घट्ट धरला आणि म्हणालो, तुम्ही काहीही सांगा, मी इथेच आहे. त्या माझ्यावर काही क्षण निरखून पाहत राहिल्या आणि मग हळूच माझ्या छातीवर हात ठेवत म्हणाल्या, राहुल, मला प्रेमाची भीती वाटते, पण तुझ्यावर प्रेम करण्यापासून मी स्वतःला थांबवू शकत नाही. माझं हृदय थबकलं. त्या हळूच माझ्या जवळ आल्या आणि मला बिलगल्या. त्यांचे शब्द माझ्या कानात अजूनही घुमत होते. तुझे नाव घेताना माझं हृदय हलतं राहुल. हेच तर प्रेम आहे ना? मी त्यांच्या कमरेभोवती हात ठेवून त्यांना शांतपणे जवळ घेतलं. त्यांच्या केसातून हात फिरवत मी म्हणालो, प्रेम म्हणजे हेच, एकमेकांवर विश्वास ठेवणं. त्या माझ्याकडे वर पाहू लागल्या आणि त्यांच्या डोळ्यात एक वेगळंच प्रेम चमकत होतं. हळूहळू त्या माझ्याकडे झुकल्या आणि आमचे ओठ पुन्हा एकमेकांना स्पर्शले. पण यावेळी चुंबन अधिक हळू, अधिक खोल आणि अधिक भावनिक होतं. त्यांच्या हातांनी मान धरलेली होती आणि मी त्यांना हळूवार मिठीत घेतलं. त्यांच्या ओठांची गोड ऊब आणि त्यांच्यातील भावना माझ्या पूर्ण अंगातून जाणवत होत्या. त्या चुंबनातून जणू त्या म्हणत होत्या की मी तुझी आहे राहुल, फक्त तुझी. काही क्षणांनी त्या माझ्या छातीवर डोकं ठेवून शांत झाल्या. मग हळूच म्हणाल्या, राहुल, आता पुढे जे होईल ते खरं होईल, खोटं नाही. मला कुणावर इतका विश्वास कधीच बसला नव्हता जितका तुझ्यावर बसतोय. मी त्यांच्या केसावर हळूच किस केलं आणि म्हणालो, मी तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही. त्या माझ्या मिठीत आणखी घट्ट शिरल्या आणि म्हणाल्या, आज संध्याकाळी मला एका ठिकाणी न्यायचं आहे. तिथे मी तुला माझ्या भूतकाळाबद्दल सगळं सांगणार आहे. मी त्यांच्या चेहऱ्यावर केस बाजूला सारले आणि विचारलं, कुठे? त्या हलकंसं स्मित करत म्हणाल्या, तिथे जिथून माझ्या आयुष्यातील सगळं बदललं. तू तयार आहेस ना राहुल? त्यांनी विचारलेला तो प्रश्न माझ्या मनात घर करत होता. मी त्यांच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणालो, सुलोचना, तुमच्यासोबत असेन तर मी कोणत्याही जागेला तयार आहे. कथा आता एका मोठ्या वळणाकडे जात आहे. तिचा हात माझ्या हातात होता आणि अंगणात संध्याकाळ उतरू लागली. तसं तिच्या डोळ्यांमध्ये वेगळंच तेज चमकत होतं. मी हलकेच तिच्या जवळ गेलो आणि म्हणालो, तुला माहिती आहे का आजचा दिवस का खास आहे? ती हसली आणि म्हणाली, कारण तू पहिल्यांदा मला बोलायला आला होतास. बरं ना? मी मान डोलावली आणि दोघांमध्ये काही क्षण शांतता पसरली. पण ती शांतता देखील किती बोलकी होती. तिचे केस वाऱ्याने हलत माझ्या गालाला स्पर्श करून जात होते आणि त्या स्पर्शाने आत काहीतरी हलत होतं. मी तिचा चेहरा हलकेच हातात घेतला. ती क्षणभर लाजली पण मागे सरकली नाही. त्या क्षणी समजलं की आपण दोघं एकच गोष्ट जाणवत होतो. मी तिच्या कपाळावर अलगद चुंबन दिलं. ती डोळे मिटून त्या क्षणात विरघळली. मी तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणालो, जर तू नसलास तर हे आयुष्य काहीच नाही. आणि ती हळूच म्हणाली, आणि तू नसशील तर मी कोणासाठी जगू? माझ्या श्वासांत तुझंच नाव असतं. तिचं बोलणं ऐकून माझं हृदय धडधडू लागलं. मी तिला जवळ ओढलं. तिचा श्वास माझ्या श्वासाला भिडला आणि क्षणभर जग थांबल्यासारखं वाटलं. तिचे हात माझ्या मानेभोवती गुंडाळले गेले आणि माझे हात तिच्या कमरेला अलगद कवटाळून उभे राहिले. संध्याकाळचं उजेड तिच्या चेहऱ्यावर पडलं आणि ती अजून सुंदर दिसू लागली.
मी हळूच म्हणालो, चला आत जाऊ, आपण दोघांचं जग तिथेच आहे. ती मान हलवत माझ्या छातीत चेहरा लपवून माझ्यासोबत आत आली. खोलीत मंद दिव्यांचा प्रकाश आणि 2 जणांच्या कदमांचा ताल दोघांना एकमेकांत विरघळत होता आणि त्या रात्री पहिल्यांदा आमच्या नात्याला खरं रूप मिळत होतं. तिच्या मिठीत आणि माझ्या श्वासात एकच गोष्ट होती की आपण आता वेगळे राहू शकत नाही. तिचा हात माझ्या छातीवर विसावला होता आणि खोलीतील मंद प्रकाश तिच्या चेहऱ्याला अधिकच शांत, आकर्षक बनवत होता. ती माझ्याकडे पाहत म्हणाली, तुला माहितीये का आज इतकं सुरक्षित वाटतंय कारण तू आहेस. मी तिची उष्ण, हलकी कापणारी बोटं हातात घेतली आणि म्हणालो, मी आहे आणि नेहमीच तुझ्यासोबत राहीन. ती हलकेच माझ्या खांद्यावर डोकं ठेवते आणि माझ्या श्वासांचा उबदारपणा तिच्या गालावर पडत राहतो. हळूहळू तिचा हात माझ्या बोटांना गुंफला जातो आणि आमच्या दोघांच्या मनात एकच भावना धावत असते की हे नातं आता शब्दांच्या पलीकडे गेलं आहे. मी तिच्या मागे हात ठेवून तिच्या जवळ गेलो आणि ती शांतपणे माझ्या छातीत विरघळते. खिडकीबाहेर वारा वाहत असतो, पण खोलीत एक वेगळंच उबदार वातावरण तयार झालेलं असतं. जणू त्या शांततेलाच आमचं संगती हवी होती. काही क्षण दोघं काही बोलत नाही, फक्त श्वासांमध्ये बोलणं चालू असतं. तिच्या केसांचा सुगंध माझ्या चेहऱ्यावर येतो आणि मी नकळत तिच्या केसावर ओठ टेकवतो. ती हलकेच माझ्या शर्टला पकडते आणि म्हणते, मला असंच धरून ठेव, एक क्षणही दूर जाऊ नको. मी तिच्या पाठीवर हात फिरवत तिला आणखी जवळ घेतो आणि म्हणतो, आता दूर जाणे शक्यच नाही. तू माझ्यासाठी फक्त प्रेम नाहीस, तर तू माझं घर आहेस. ती माझ्याकडे वर पाहते. तिच्या डोळ्यात ओलावा होता, पण ती ओलावा आनंदाचा होता. मी तिचा चेहरा हातात घेत हळूच तिच्या गालावर ओठ टेकवतो. ती डोळे मिटून माझ्याजवळ अधिक सरकते. तिचा उबदार श्वास माझ्या मानेला स्पर्श करतो आणि त्या क्षणी जणू सारा भार, सारी तणाव, साऱ्या आठवणी तिच्या मिठीत विरघळतात. दोघंही जवळ येत जातो आणि तिच्या आवाजात हलकी कुजबूज उमटते. आजच्या रात्री मला फक्त एकच हवंय, आपलं अस्तित्व एकत्र. आणि त्याच क्षणी आम्ही दोघंही एकमेकांत हरवून जातो. प्रेमाच्या त्या शांत, कोमल, न बोललेल्या पण सर्वाधिक जाणवणाऱ्या क्षणांत रात्र अजून शांत झाली होती आणि तिच्या श्वासाचा मंद उबदार स्पर्श माझ्या छातीत उतरत होता. ती माझ्या मिठीत इतकी सहजपणे विलीन झाली होती की जणू ती तिथेच जन्माला आली होती. काही क्षण आम्ही दोघं शांत होतो, पण त्या शांततेला देखील एक वेगळी धडधड होती. तिचे बोटं अजूनही माझ्या बोटांत गुंफलेली आणि ती हलक्या आवाजात म्हणाली, तू मला जसा पाहतोस ना, तसं कोणाच्याच नजरेत मी कधी दिसले नव्हते. मी तिच्या कपाळावर हात फिरवत म्हणालो, कारण तू माझ्यासाठी फक्त सुंदर नाही आहेस, तू माझ्यासाठी संपूर्ण जग आहेस. ती हसू लागली. ते हसू इतकं नाजूक आणि इतकं निरागस होतं की माझं मन पूर्णपणे वितळलं. तिच्या गालावर येणारा मंद लालसरपणा दिसताच मी तिचा चेहरा जवळ ओढला. ती एक क्षण माझ्या डोळ्यात बघत राहिली. तिच्या नजरेचं थरथरणं मला जाणवत होतं. ती हळूच म्हणाली, पवन, आज मी पहिल्यांदा स्वतःला पूर्णपणे तुझ्याकडे सोपवते. मी तिच्या चेहऱ्यावर हात फिरवत तिच्या जवळ ओढलं आणि तिच्या आवाजातील खरी भावना माझ्या आत खोलवर उतरत गेली. मी म्हणालो, तुला काहीच सोपवायचं नाही, तू जिथे आहेस तिथेच माझं स्थान आहे. ती माझ्या छातीवर पुन्हा डोकं ठेवते आणि माझी मिठी घट्ट पकडते. आमच्या दोघांचा श्वासांचा ताल एकसारखा होत जातो आणि ती त्या तालात हलकेच कुजबुजते. तू आणि मी आजपासून एकत्र आहोत. त्या वाक्याने माझ्या अंगावरचं रोमांच उभे राहिले. तिच्याजवळ मी पुन्हा सरकलो आणि तिला हलकेच आपल्या मिठीत सामावून घेतलं. खोलीत मंद वाऱ्याने पडदे हलले आणि त्या क्षणी आम्ही दोघंही एकमेकांच्या उपस्थितीत पूर्णपणे हरवून गेलो. प्रेमाच्या त्या उबदार, खोल, शांत आणि अतिशय जवळच्या क्षणात आपलं अंतर विरघळून गेलं होतं आणि त्या रात्री आमच्या नात्याने एक नवीन, अजून गाढ रूप घेतलं. रात्र हळूहळू सरत होती आणि तिच्या मिठीत विसावलेला तो उबदार क्षण अजूनही माझ्या मनात धडधडत होता. ती माझ्या छातीवर हलकेच बोटांनी आकृत्या काढत होती, जणू काही ती माझ्या हृदयावर आपलं नाव उमटवत होती. मी तिच्या केसांमध्ये हात फिरवत म्हणालो, आजची रात्र कधीच विसरता येणार नाही. ती माझ्याकडे वर बघत म्हणाली, ही रात्र नाही पवन, हा क्षण आहे, हा आपला श्वास आहे. मला कधी वाटलंच नव्हतं की मी एखाद्याच्या जवळ इतकी निवांत, इतकी माझी वाटेन. तिचे डोळे चमकत होते आणि त्या चमकण्यात प्रेम तर होतंच, पण एखादी खोल भावना होती, जणू काही ती आतून तुटून पुन्हा माझ्या मिठीत जुळली होती. मी विचारलं, काय झालं? ती एक क्षण शांत राहिली आणि मग म्हणाली, मला नेहमी वाटायचं की मला आयुष्यभर एकटंच राहावं लागेल,
कोणी माझ्या मनाला पूर्णपणे समजून घेईल असं वाटत नव्हतं. पण तू जिथे जिथे माझ्या तुटलेलं होतं ना, तिथे तू आधार देतोस. मी तिचा चेहरा हातात घेत हळूच तिचे अश्रू पुसले आणि म्हणालो, आता तू कधीच एकटी राहणार नाहीस. मी आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत राहीन. ती म्हणे माझ्या हातावर चेहरा टेकवला आणि त्या स्पर्शातून तिची सगळी भीती विरघळून गेलेली जाणवली. ती हळूच माझ्या जवळ सरकली, माझ्या गळ्यात हात टाकले आणि कुजबुजली. पवन, मला उद्या, परवा किंवा पुढच्या वर्षाची चिंता नाही. बस हेच आयुष्य असावं असं वाटतंय. तुझे श्वास आणि माझं नाव. मी तिला घट्ट मिठीत घेतलं. दोघांचे श्वास एकत्र मिसळले आणि त्या जवळकीतून एक अजब शांतता उतरत गेली. जणू काही आपल्या दोघांत एक न बोललेला पण कायमचा करार झाला होता. तिच्या आवाजात पुन्हा हलकीशी कुजबूज उमटली. आपण दोघं आता कायमच ना? मी तिच्या कपाळावर अलगद ओठ टेकवत म्हणालो, कायमच आणि त्याहूनही जास्त. त्या क्षणी मला जाणवलं की ही फक्त प्रेमकथेची रात्र नव्हती. हा आमच्या आयुष्याच्या शेवटाचा नाही, तर नव्या सुरुवातीचा पहिला श्वास होता. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा आणि हाईप करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार कथेसह. तोपर्यंत हसत राहा, खुश रहा. धन्यवाद.